सुधारित पीक विमा योजना लागू केली त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रीमियम 2 ते 3-4% भरावा लागला. आधी ती ₹1 पीक विमा हो. योजना होती. हा एक तुमचा एक मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा तुम्ही असा सुद्धा उपस्थित करतात, की या सगळ्यामध्ये जी काही रिस्कची टक्केवारी होती, ती 80-90 वरून 70 वर आणली आहे. आता या सगळ्यांचा हो. परिपाक म्हणून शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळतोय का? असं तुमचं म्हणणं आहे का? अ, नक्कीच सर. एकूण हा जो काही बदल या पीक विम्यांच्या सुधारित पीक विम्यामध्ये केलेला आहे. यामध्ये एक बाब मी आणखी आपल्याला अधोरेखित करू इच्छितो. एकूणच केंद्र आणि राज्य सरकारचा या योजनेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. मुळात कधी नव्हे एवढं हे जे कृषी बजेट यावर्षी मांडलं गेलं, यामध्ये 8 वर्षात सगळ्यात कमी तरतूद ही पीक विम्याच्या तरतुदीमध्ये केलेली आहे. ती कमी केलेली आहे. एका बाजूला सगळ्यात मोठा अख्ख्या जगाला आणि देशाला माहिती आहे, कालच मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग घेतलेली आहे, की अल निनोचा पर्यावरणाचा फार मोठा या ग्लोबल वॉर्मिंगचा झालेला आहे. अशा प्रसंगी विम्याचं प्रावधानामध्ये वाढ करणं अपेक्षित असताना त्यांनी एकदम कमी केलेली आहे. एवढंच नाहीये, तर ज्या पद्धतीची रिस्क फॅक्टर या विमा योजनेमध्ये होता, 80-90% रिस्क फॅक्टर त्यांनी 70% वरती आणून ठेवलेला आहे. जो बीड पॅटर्न संबंध महाराष्ट्राला आणि देशामध्ये सुद्धा प्रायोगिक तत्वावरती वापरला गेला, ज्याचं कौतुक झालं. ज्याच्या संदर्भामध्ये सरकारने बीड जिल्ह्याच्या कलेक्टरांचं स्वागत केलं. त्या ₹1 पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय बदलून आता अगदी 2% पासून ते नगदी पिकांना 5% पर्यंतचा प्रीमियम सुद्धा हा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला आहे. कमीत कमी ₹1000 पासून ते अगदी लांबपर्यंतचा प्रीमियम त्यांनी घेतलेला आहे. आणि या सगळ्या बाबींचा परिणाम म्हणून एका बाजूला केलेली तरतूद कमी, दुसऱ्या बाजूला वाढवलेला शेतकऱ्यांचा हिस्स्याचा प्रीमियमचा वाटा आणि एकूणच कमी झालेले हे सगळे ट्रिगर या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे आज खऱ्या दृष्टीने जर आपण विचार केला तर विम्याची गरज दिवसेंदिवस वाढत असताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 90% शेतकरी या विमा योजनेमध्ये यावर्षी सहभागी झालेले नाही आहेत. म्हणजे ही सगळ्यात मोठा केंद्र आणि राज्य सरकारचा पराभव आहे, की जर शेतकरी या विमा योजनेपासून दूर जात असतील, खऱ्या शेतकऱ्यांना आता गरज या विम्याच्या संरक्षणाची आणि प्रोटेक्शनची असताना सुद्धा हे फेल्युअर केंद्र आणि राज्य सरकारच्या विम्या संदर्भात घेतलेल्या धोरणाचं आणि भूमिकेचं हे समोर येऊ लागलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जी मागणी करतोय या सगळ्या बाबींमधून जे चित्र समोर येऊ लागलेलं आहे, की ही पीक विमा योजना ही कंपन्यांधार्जिनी किंवा तुमच्या स्वतःच्या हितापेक्षा जो शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत येतोय, या शेतकऱ्यांच्या हिताची ही पीक योजना असावी, अशा प्रकारची मागणी आम्ही लावून धरतोय. आणि या सगळ्या बाबीमधून पुन्हा एकदा पहिली जी काही पीक विमा योजना आहे, ज्याच्यामध्ये हे सगळेच ट्रिगर आहेत, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा कमी जातोय, या सगळ्या बाबींचा समाविष्ट असणारी एक परिपूर्ण अशी शेतकरी हिताची पीक योजना केंद्र आणि राज्य सरकारने द्यावी, अशी सुद्धा मागणी याच्यामधून उठाव घेते. आता जसं मी तुम्हाला आधी म्हणालो, की कृषी विभाग म्हणतोय, की इथल्या या भागातले ज्या भागांना अजून भरपाई मंजूर झालेली नाहीये, तिथं पीक कापणी प्रयोग हे अजून पूर्ण झालेले नाहीयेत. 40-50% पर्यंत ती संख्या आहे, तिथपर्यंत ती पूर्ण झाली आहेत. पुढच्या काळात तिथे सुद्धा पीक विमा भरपाई त्यांना शेतकऱ्यांना दिली जाईल, अशा पद्धतीचं कृषी विभागाचा दावा आहे. पण आतापर्यंत राज्य सरकारचा आपण जो काही अनुभव घेतलेला आहे, मग ती अतिवृष्टीची मदत असेल, कर्जमाफी असेल किंवा पीक विमा असेल, या सगळ्यामध्ये या ना त्या प्रकारे वेळ काढूपणा करत फक्त आजची गोष्ट उद्यावरती ढकलणं, अशा पद्धतीचं जे काही व्यवहार आहे किंवा कार्यशैली आहे, ती राज्य सरकारची राहिलेली आहे. जर पुढच्या काळात पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना तुमच्या जिल्ह्यात असेल, म्हणजे बीडमध्ये असेल, धाराशिवमध्ये असेल, लातूरमध्ये असेल आणि इतरही उर्वरित राज्यामध्ये सुद्धा असेल, जर मिळाली नाही, तर तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे पुढच्या काळात? नक्कीच. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकूण शेतकऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. कारण विधानसभेच्या पटलावर केलेल्या घोषणा जर हे सरकार परिपूर्ण करत नसेल, तर शेतकऱ्यांमध्ये असणारी अस्वस्थता ही नक्की एक शेतकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून शेती मातीच्या हितासाठीची चळवळ पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी म्हणून किसान सभा एक महत्वाचं पाऊल उचलतीये, की या सगळ्या पार्श्वभूमीवरती
तुम्ही म्हणल्याप्रमाणे अद्याप तर एकाही शासनाच्या प्रतिनिधी अधिकृतपणे सांगितलं नाही की ही प्रक्रिया आणखी चालू आहे म्हणून. परंतु आम्ही आशा करतोय की या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आपण बोली तैशी चाली वंदावी पावले त्या पद्धतीनं ज्या घोषणा केलेल्या आहेत, या घोषणांची अंमलबजावणी नक्कीच लवकरात लवकर करेल. जर हे करणार नसेल तर नक्की शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि शेतकरी एकजुटीमधून सरकारवर दबाव टाकून केलेल्या घोषणेची अंमलबजावणी आणि पीक विम्याची रक्कम आमच्या खात्यावरती टाका आणि या सोबतच पुढल्या वर्षी जे धोके आमच्यासाठी निर्माण झालेली आहेत, अल निनोच्या माध्यमातून, ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून, या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी हिताची पहिली असणारी जी काही पीक विमा योजना आहे, ज्याच्यामध्ये जोखीमचे स्तर अगदी सगळ्या योग्य पद्धतीने आहे, अशा प्रकारची परिपूर्ण पीक विमा योजना पूर्ववतपणे लागू करा. या दोन्ही मुद्द्याला घेऊन ज्या शेतकऱ्यांच्या एकजुटीमधून सरकारवर दबाव टाकून सरकारला हे करण्यासाठी आम्ही नक्कीच भाग पाडू. किसान सभा त्याच्यामध्ये अग्रक्रमाची आणि आक्रमक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांना एकत्र करून ह्या लढ्यासाठी आव्हान करते आणि लवकरच या लढ्यामध्ये सुद्धा उतरण्यासाठी किसान सभा पूर्णपणे तयार आहे. शेतकऱ्यांच्या पातळीवरती सर्व भूमिका सर्वे वगैरे करून एक आंदोलनाची दिशा लवकरच किसान सभा ठरवेल. ही बाब मात्र आपल्या या माध्यमातून आम्ही कळवतोय.